शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। भिवंडी बस आगार प्रमुखांकडे मनसेने बसेसची संख्या वाढवण्यासाठीची मागणी केली। कमी बस असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे। वसई विरारच्या मनपाच्या भूमिकेवरील वकील ऋतिक डोईफुडे यांनी आक्षेप घेतला। न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा पालिका अनधिकृत बांधकाम तोडत नाहीये असा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे। उकाड्यामुळे भाईंदरमधील मैदानावरती झोपण्यासाठी मोठ्या संख्येने परप्रांतीय येतात। मनसेने थेट घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, त्यांच्याशी संवाद सुद्धा साधला। राज्यातील 203 रेल्वे फाटकांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। रेल्वे फाटक बंद करण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। डहाणू लव्ह जिहाद प्रकरणाच्या निषेधार्थ बंदचे आवाहन केलेलं जातंय, मात्र 10 जून रोजी समस्त हिंदू समाज आणि स्थानिक व्यावसायिकांना शहर बंदचं आवाहन केलं आहे। विदर्भ राज्य आंदोलन समितीनं नागपुरात आंदोलन केलं। महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं उपाययोजना करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। नागपूर शहरामध्ये हलका पाऊस पडला। पावसानंतर उकाडा आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। हवामान खात्यानं तसा अंदाज वर्तवलेला आहे। नवी मुंबईमध्ये रस्त्याच्या कडेला वास्तव्य करणाऱ्या कारवाई करण्यात आलेली आहे। अशांना बसमध्ये टाकत त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित केलं जातंय। मनसेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरती आमरण उपोषण करण्यात येते। बडनेरा कारखान्यातील पात्र ट्रॅकमन कामगारांच्या समर्थनार्थ उपोषण सुरू आहे। चिपळूणच्या तन्वी रेड्डीजनं हिनं वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केलेली आहे। तन्वीनं उत्कृष्ट सादरीकरण करून भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलंय। सीजेपीचं पुढचं आंदोलन पुण्यामध्ये होणार आहे। अभिजित दिपके यांनी समाज माध्यमांवरती माहिती दिली आहे। पुण्यामध्ये 11 जूनला संध्याकाळी 4 वाजता कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होईल। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीला जामीन मंजूर करण्यात आला। उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे। मान्सूनपूर्वी नालेसफाई पूर्ण झाल्याचा मनपानं दावा केला। वडाळ्याच्या मात्र 20% सुद्धा काम पूर्ण झालेलं नाहीये। स्थानिकांमध्ये मनपाच्या कामाची पोलखोल करण्यात आली। एपीएमसी बाजारामध्ये काजू बदामाची करण्यात येणारी प्रोसेसिंग आता पॅकेजिंगचा व्हिडिओ समोर आलाय। मुंबईतील एपीएमसी मसाला मार्केटमध्ये दररोज कोट्यवधींची ड्रायफ्रूटची उलाढाल होते। अन्य सुरक्षा नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। दिघा येथील खांडी धरण इथे एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला। सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली असता तरी एका तरुणाचा जीव वाचला असता अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे। निकृष्ट रस्ते कामाविरोधामध्ये श्रमजीवी संघटनेनं भिवंडीतील सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केलं। विविध मागण्यांसाठी निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दत्तू गीते यांना हस्ते निवेदन सादर करण्यात आलं। नालासोपारा पूर्वेतील सर्वोदय नगरमध्ये खुल्या मैदानात पार्किंग करून ठेवलेल्या कारला अचानकपणे आग लागल्याची घटना घडली। वाढत्या उष्णतेमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी वर्तवण्यात आला। उल्वे परिसरामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक